आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आहेत। आज नागपुरात संघाचं बौद्धिक होतं आणि त्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती। शेठ, काय सांगाल? आज पहिल्यांदाच तुम्ही हजेरी लावलेली आहे। पहिल्यांदा हजेरी लावले, आम्हाला निमंत्रित केलं होतं, त्याप्रमाणे आम्ही इथे आलो। समाधान वाटलं की हेडगेवारांनी केलेलं काम कार्य हे त्यांच्या स्थळावरती आल्यानंतर आम्हाला कळलं। आतापर्यंत आम्ही त्यांचं नाव ऐकून होतो आणि मग इथं आल्यानंतर कळलं तर बरं वाटलं की त्यांनी केलेलं त्याग, त्यांनी लावलेलं रोपटं, त्याचं झालेलं वटवृक्ष आणि ही बाब आमच्या इथं आल्यानंतर लक्षात आली। आज काही सूचना केल्या त्यांनी, संघाच्या काही सदस्यांनी, नेत्यांनी, काय नेमक्या सूचना आहेत? आणि त्यांनी देशहितासाठी सूचना केलेल्या आहेत की काय त्यांची पंचसूत्री आहे ती देशाच्या भल्यासाठी, देशाच्या हितासाठी स्वीकारायला काय हरकत नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर आम्हालाही वाटतंय की जे जे एवढी मोठी लोक होऊन गेली त्यांनी देशहितासाठी काही नाही काहीतरी त्याग केलेला आहे, तर त्या त्यागातूनच देश उभा राहिलेला आहे। आणि मला वाटतंय की जे काही त्यांनी सांगितलंय ते जर योग्य आहे तर आपल्याला उचलायला हरकत नाही। अजित पवार गटाला देखील पत्र लिहिलं होतं भाजपच्या आमदारांनी, आशिष शेलार यांनी, मात्र शिवसेना आणि भाजपचे आमदार उपस्थित राहिले, अजित पवार गटाचे उपस्थित नव्हते। त्यांना दिलं नाही दिलं आम्हाला माहिती नाही, आम्हाला मिळालं, आम्ही आलो। शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, याआधी देखील 25 वर्ष शिवसेनेची भाजपची युती होती, मात्र 25 वर्षांमध्ये कधीही शिवसेनेचे आमदार या ठिकाणी आले नव्हते, मात्र आज यावर्षी बोलवलं होतं काय माहिती नाही, पण गेली 15 वर्ष मी इथे आहे, आम्हाला निमंत्रण आता ह्यावेळेला मिळालं, आम्ही आलो। बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांच्या नेमक्या काय भावना असतात? काय नाही, देशहितासाठी जर चांगलं काम केलेलं आहे, आता स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, हेडगेवार ह्या मंडळींनी जी काही कामं केलेली आहेत तर त्याच्यामध्ये गैर काय आहे की जेणेकरून त्याग ज्याने केलेला आहे त्या त्यागाला सलाम करायला हरकत नाही आहे। तो कोणी का असना, तो कुठल्या पार्टीचा आहे, कुठल्या कोणाचा आहे असं काय नाही। आता महात्मा गांधी, नेहरू या सगळ्यांचा त्यावेळेला त्याग केला, त्यांना सलाम करतात ना, कोण नाही करत। तसं त्यांनी हेडगेवारांनी जे काय त्यांचं काम कार्य केलं ते जे काय लोकांना भावलं पावलं येतात। आज बाळासाहेब ठाकरेंच्या भावना काय असतात नेमक्या? ते आता वरती जाऊन विचारावं लागते। हा, त्यात तुझ्यासारखा कोणतरी पाठवतो आणि विचार। खूप खूप धन्यवाद साम टीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन राकेश सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।